नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. हातकणंगले येथे महावितरण व अदानी समूहाच्या संगनमताने जबरदस्तीने बसवले जात असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात शहरात तीव्र जनाक्रोश उसळला आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी सर्व पक्षीय आणि विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठाम इशारा देत या अन्यायकारक निर्णयाला तात्काळ आळा घालण्याची मागणी केली आहे. तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जुने मीटर व्यवस्थित सुरू असतानाही जबरदस्तीने नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहेत. हे नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारे पाऊल आहे. एकंदरीत स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे लुटीचा नवा फंडा असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. नागरिकांच्या मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे वीज ग्राहकांच्या लूट करण्याचा नवीन डाव आहे. जसे मोबाईल कंपन्या प्रीपेड प्लॅनद्वारे ग्राहकांना त्यांच्या अटीवर नाचवतात, त्याच धर्तीवर खाजगी कंपन्यांच्या ताब्यात वीज सेवा देऊन सामान्य माणसाची गळचिपी करण्याचा हा कट आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या मीटरच्या रिडिंगमध्ये तफावत आढळून आल्या असून त्यावर नागरिकांकडून तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीतही महावितरण प्रशासन व अदानी समूह नागरिकांचे म्हणणे धुडकावत जबरदस्तीने हे मीटर बसवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोध प्रदर्शनात दीपक कुन्नोरे, मिलिंद चौगले, दीपक वाडकर, विजय निंबाळकर, अनिस मुजावर, दीनानाथ मोरे, विजय चौगले, पंडित निंबाळकर, चंद्रकांत जाधव, ईश्वर यमगर, सचिन बोराडे, गुंडू जाधव आदी नागरिक उपस्थित होते. सर्व पक्षीय व विविध संघटनांनी एकत्र येऊन या अन्यायकारी निर्णयाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 1,000 रुपये भरताना लोक कसं बसतात. आता तुम्ही 12,000 रुपयाची मीटर बसवायचे असेल स्मार्ट मीटर तर लोकांची काय परिस्थिती होईल सांगा बघू. मला 100% विरोध आहे स्मार्ट मीटरला. एवढं मात्र नक्की हात केले चक्रांत तुम्ही द्या, तुम्ही टेस्टिंग करून द्या, मीटर वाचू ना, पण तुम्ही तुमचं मीटर बसवू नका, नवीन स्मार्ट मीटर बसवू नका. पूर्ण आमचा स्मार्ट मीटरला विरोध आहे, बसवूच नाही स्मार्ट मीटर. कंटिन्यू जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला उग्र आंदोलन छेडण्याचा मागण्या आम्ही सर्व जे दिले नमस्कार, मी अनिस मुजावर, हातकणंगले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या माध्यमातून आणि अदानी समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत जे वीज ग्राहक आहेत त्यांचे अनेक मीटर सुस्थित असताना नवीन मीटर जे स्मार्ट मीटर आहेत, जे प्रीपेडच्या स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत, असेच मीटर बसवण्याची सक्ती महावितरणच्या वतीनं आणि अदानी समूहाच्या वतीने करण्यात येत आहे. ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा परिणाम, दूरगामी परिणाम पुढच्या काळामध्ये भोगावा लागणार आहे. कारण या मीटरमध्ये अनेक ठिकाणी तफावती असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा टेक्निकल सपोर्ट नसताना आणि अनेक त्रुटी असताना सक्तीचा जो हा अजेंडा आहे तो आम्ही सर्व पक्षीय हातकणंगलेच्या समाज बांधवांच्या वतीनं, सर्व संघटनांच्या वतीनं विरोध करण्याच्या उद्देशाने आज आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत आणि आज आम्ही या संबंधीचं निवेदन उपअभियंत्यांना दिलेलं आहे. नमस्कार, मी अतुल शांतीनाथ मंडपे. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अदानी परिवार आणि शासनाच्या वतीनं आणि महावितरणच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे. काही वेळा या ऍक्च्युअली सक्ती करताना काय केलं जाते की 12,000 रुपयाचं मीटर बसवलं जातंय आणि ऍक्च्युअली याची किंमत 5,500 ते 6,000 रुपये. याला काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा विरोध आहे आणि असं असताना सुद्धा ही स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे. तर हे कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारचं स्मार्ट मीटर बसवू नये यासाठी आम्ही हातकणंगलेकर सर्व पक्षीय वतीनं या ठिकाणी आम्ही उपअभियंत्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि जर लवकरात लवकर ही सक्ती बंद नाही झाली तर लवकरात लवकर आम्ही आंदोलन छेडणार आहोत.